वर्सोवा जेट्टी आहे, मच्छी मार्केटला जातो. ते वेसावा, कोळी, मासेमार, नाखवा, मंड बोटी इथे लागतात. अशा मच्छींचं सॉर्टिंग इथे होत आहे. अशा कंटेनरमध्ये हे लोक मच्छी बोटीतनं घेऊन येतात. ते हातगाडीवरून पण यांना घेऊन जातात. टोना कितीला आहे? 300. 200ला. 300ला आहे. तर सगळं तुम्ही हे माखून ते कंटेनर. बोंबिलचा वाटा कसा आहे? 100ला आहे. ठेवायसाठी हा असा बर्फ पण आहे. कितीचा वाटा आहे? 100ला आहे. एक असा मोठा मासा आहे. इथे तुम्ही हा एक खूप मोठा मासा बघू शकता. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोरळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे वर्सोवा जेट्टीला. वर्सोवा जेट्टीला इथे दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 2 वाजल्यापासून होलसेल असे मच्छी मार्केट भरते. तर चला तर आता आपण इथे बघूया कुठली कुठली मच्छी आहे आणि काय भाव आहे. वर्सोवा मेट्रो स्टेशनपासून वर्सोवा जेट्टी फिश मार्केटचे अंतर 3 किलोमीटरचे आहे. तुम्ही इथे 20 रुपयामध्ये शेअर ऑटोनी पोचू शकता. ही आता बोट तिकडे मड जेट्टीला चालली आहे आणि ही वर्सोवा जेट्टी आहे. आणि इथून हा उजवीकडनं जो रस्ता जातो हा मच्छी मार्केटला जातो. तर समोर ही मडची जेट्टी आहे आणि इथून ते ह्या बाजूला तुम्ही जर बघाल मासेमारांच्या बोटी इथे लागतात. अशा या इथे अशा मासेमारांच्या बोटी आलेल्या आहेत. बोटीवरती सुद्धा मच्छींचं सॉर्टिंग इथे होत आहे. वेगवेगळ्या प्रकारची मच्छी म्हणजे मांदेली आणि बाकी इतर सगळं. तिथपर्यंत तुम्ही बघू शकता. असा आज मंगळवार असल्यामुळे इथे 2च्या नंतर असा हा बाजार भरलेला आहे. या अशा कंटेनरमध्ये रशीवाल्या हे लोक मच्छी बोटीतनं घेऊन येतात. ते उचलायला बरं पडतं आणि नंतर मग इथे असे हे ठेवलेले असतात. इथे हातगाडीवरून पण असे हे मच्छी या कंटेनरमधनं घेऊन जातात. नंतर इथून या बॉक्स टाईप कंटेनरमधनं दुसऱ्या मच्छी मार्केटमध्ये हे घेऊन जातात. ते वेसावा, कोळी, मासेमार, नाखवा, मंडळ. हा कोलंबीचा वाट हे कसं आहे? हा 200ला. आणि हे मोठे साईजचे 300ला आहे. आणि ते काय कर्दी आहे का? हां 200ची. या बाजारामध्ये जास्त तुम्हाला कोलंबी दिसेल. हा कसा कोलंबीचा हा वाटा? 350ला आहे. आणि ही 300ला आहे आणि ही 250ला. आणि हे पापलेटाचा वाटा कसा आहे? हा 800. हा दोन्ही मिळून 1600ला. हे कुठली मच्छी आहे? डोमा. डोम्याचा वाटा कसा आहे तो? 150. अच्छा. इथे बघा हे लॉबस्टर पण आहेत आणि हे मोठे साईजची कोलंबी पण आहे. कोलंबी कशी? समधी कशी? 1200ला. आणि हा कुठला मासा आहे? हा कुप्पा. 500ला आहे. इथे बघा हे बांगडे आहेत आणि नंतर मग इथे हे पापलेट आहेत. हा हलवा पण आहे. सुरमई आहे ना? कशी आहे ती? 2,600ला. अच्छा. आणि ही मोठी कोलंबी 1500. हा 1500. 1200ला देणार. आणि खेकडे कितीला आहे हा? हा सगळे 700ला. होलसेलचा भाव. अच्छा. आणि ते काय ढोमा आहे का? काय तारला. बांगडे कसे? 200चा वाटा. 200चा वाटा.
200ला 4. थांबा. पहिला पैसे 200ला बोलतो 250ला देऊ काय? कोणी कमी कर ना, कमी कर. 300चा पण तुला ताई 250ला किती आहे बघ, ती बघ किती आहे बघ. 400 रुपयाची कोलबी आहे ती भाव. बोंबिलचा वाटा कसा आहे? 100 ला 2 देणार. 150ला 2. इथे बघा हे मोठ्या साईजच्या कोलंब्या आहेत. इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे मासे आहेत. हे मांदेली आहे या बॉक्समध्ये. इथे हे लॉबस्टर आहेत मोठ्या साईजचे आणि हे कर्दी आहेत. हा पापलेटचा वाटा आहे. कितीला? 500ला टोपली ही. 200ला. ही छोट्या साईजची 200ला. 100ला देणार देव. थांबा. आणि ही पण 500ला काय? तर इथून मच्छी घेतल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला इथे असं तुम्हाला कटिंग करून मिळेल. इथे सगळे हे कटिंग करणाऱ्या ताई बसल्या आहेत. टोना कितीला आहे? 300ला. आणि हा पापलेटाचा वाटा 1500ला आहे. इथे हा मांदेलीचा वाटा आहे. तर मांदेलीचा कसा आहे? मांदेलीचा वाटा आहे 100ला एवढं. आणि हे कोलंबी 200ला आहे. आणि ती मोठी साईजची 300ला. ती 300ला आहे. इथे या कंटेनरमध्ये पूर्ण हे तुम्ही माकुल बघू शकता. ते माकुल कसं आहे? माकुल 150ला. इथे तुम्ही इथे बघा हे खूप मोठ्या साईजचे हे हलवे आहेत. आणि इकडे पण हा हा एक मोठा मासा आहे. इकडे हे बांगडे आहेत. अशा बांगड्याचे कंटेनर आहेत. आणि या साईडला इथे बघा हे कोलंबी आहे. इथे हे सगळं कोलंबी साफ करणं चालू आहे. इथे पूर्ण सगळं तुम्ही हे माकुलचे कंटेनर बघू शकता. आणि त्यानंतर मग इथे हे खेकडे आहेत. इथे पुढे हे कोलंबी आहेत. इथे हे मस्त हे हलवे. त्यानंतर मग पापलेट आहेत. नंतर मग इकडे हे कोलंबी मोठ्या साईजचे कोलंबी आहेत. इथे हे मांदेली आहे. हे काय मोदका आहेत का? मुगदुशा. कसा आहे तो वाटा? 300ला दिला. 300ला. सर्व चांगले आहे. आणि हे मांदेलीचा पूर्ण हे कसं आहे वाटा? पूर्ण 200ला. पूर्ण 200ला. आणि ही कोलंबी हे एकच भाव 150ला दिला. 150ला. खाली ठेव, खाली ठेव. इथे तुम्ही हा एक खूप मोठा मासा बघू शकता. इथे या कोळी लोकांच्या ह्या अशा मासे पकडायच्या जाळ्या आहेत. तिथे पण तुम्ही या जाळ्या बघू शकता. इथे मच्छी ठेवायसाठी हा असा बर्फ पण आहे. बर्फाची पण व्यवस्था. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा वर्सोवामधल्या मंगळवार, गुरुवार आणि शनिवारचा वर्सोवा जेष्ठीचा दुपारचा 2 वाजताचा भरणारा मच्छी मार्केट. हा मच्छी मार्केटचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.